विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे। एकीकडे महाविकास आघाडी तर दुसरीकडे महायुतीकडून प्रत्येक मतदारसंघात चाचपणी सुरू आहे। अशातच आता सोलापुरातून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे। राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत तुतारी फुंकणार असल्याची शक्यता आहे। कारण अनिल सावंत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे। त्यामुळे अनिल सावंत शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चितच मानलं जात आहे। त्यामुळे तानाजी सावंत यांना हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे। तसेच त्यांनी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा भव्य नोकरी महोत्सव, कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या व्यथा सोडवणे अशा विविध कार्यक्रमातून ते जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे। आणि या सर्व गोष्टीचा अहवाल ते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे वारंवार देत आहेत। तसेच आपले राजकीय कनेक्टिव्हिटी पणाला लावून तिकीट आपल्या पदरात पाडून घेण्याची तयारी अनिल सावंत यांच्याकडून जोरदार सुरू आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा मीच उमेदवार असल्याचे भगीरथ भालकेकडून मागील काही दिवसापासून पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघात जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून सांगण्यात आले होते। त्यांच्या जन आशीर्वाद यात्रेला ग्रामीण आणि शहरी भागातून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला। तसेच लोकसभेमध्ये त्यांनी महाविकास आघाडीला मदत देखील केली आहे। या सगळ्या गोष्टीचा विचार करता भगीरथ भालके हेच तुतारी फुंकणार अशी चर्चा सुद्धा पंढरपूर मंगळवेढा शहरातून सुरू आहे। तसेच माजी आमदार प्रशांत परिचारक हे मागील अनेक दिवसापासून तुतारी हाती घेतील अशी चर्चा होती। मात्र त्या चर्चेला आज पूर्णविराम मिळाल्याचे दिसत आहे। कारण परिचारक समर्थक यांनी भाजपच्या वरिष्ठाकडे महायुतीच्या माध्यमातून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची महायुतीची उमेदवारी मिळावी अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे केली आहे। यामुळे पुढील काळात शरद पवार तुतारी कोणाच्या हाती देणार याची उत्सुकता संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला लागून राहिलेली आहे।